नमस्कार. विम्सिकल पीयूच्या विम्सिकल लाईफमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज तुम्ही सगळे म्हणजेच माझे 29 सबस्क्रायबर हा विचार करत असतील की मी नेमकी कुठे आले. म्हणजे नेहमी माझे घरातच व्हिडिओ असतात, तर आज मी नेमकी कुठे आले. तर आज मी माझ्या मूळ गावी म्हणजेच तेंडोलीला आलेली आहे. आणि फार वर्षापूर्वी म्हणजे 2019मध्ये मी जिथे माझे व्हिडिओ शूट करायचे, कवितांचे व्हिडिओ, पिहू बोले म्हणून एक माझा चॅनल होता आणि त्यावर मी माझ्या कवितांचे व्हिडिओ शेअर करायचे. तर त्या जागी मी आज आलेली आहे आणि ती जागा मी तुम्हाला दाखवते. आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गोष्ट, कारण वेळ झाली आहे आता माझ्या गोष्टीची. आजची गोष्ट आहे एका मुलीची, म्हणजेच माझी. फिरवून सांगणार नाही, माझ्याच बाबतीतली गोष्ट सांगणार आहे मी. त्या गोष्टीतनं मला नेमकं काय शिकायला मिळालं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गोष्ट तेव्हाचीच आहे ज्यावेळी मी इथे बसून माझे व्हिडिओ शूट करायचे. तर आठवड्यातनं 1, 2, 3 वेळा मी इथे यायचे आणि व्हिडिओ शूट करायचे. तर ही जागा जी होती ना, ती का माहिती नाही मला विशेष आवडायची. तर 3 ते 4 व्हिडिओ मी इथेच एक वेगवेगळ्या अँगलला बसून शूट करायचे. त्या दिवशी मी जेव्हा व्हिडिओ करायला आले इथे बागेत आणि इथे बघितलं तर वरती एक ट्रक उभा होता आणि वरती त्या ट्रकमध्ये लाकडं भरण्याचं वाटतं काम चालू होतं. तर खूप गडबड चालू होती आणि मला असं झालं, ह्यांना इथेच यायचं होतं का, यांना आत्ताच वेळ मिळतो का, मला व्हिडिओ करायचा असतानाच हे सगळं का होतं. आणि माझी तेव्हा खूप चिडचिड व्हायची, कारण मी जेव्हा व्हिडिओ करायला यायचे कुठे ना कुठे, म्हणजे घरात तेवढी शांतता नाही मिळणार म्हणून मी बागेत यायचे की थोडं शांत वातावरण आणि आजूबाजूला पण थोडं छान दिसतं म्हणून इथे यायचे. तर इथे पण हेच चालू आहे. आता कुठेतरी लांब ग्रास कटरचा आवाज चालू असतो, कुठे त्या लाकूड कापायच्या मशीनचा आवाज असायचा आणि मला असं व्हायचं, अरे मी व्हिडिओ करत असतानाच हे का चालू आहे. तर त्या दिवशीसुद्धा इथे जो अडथळा मला आला व्हिडिओ करताना, तर त्यामुळे माझी चिडचिड झाली आणि मी थोडं पुढे म्हणजे तिकडे थोड्या पुढे गेल्यानंतर पोपळीची बाग आहे, तर तिथे थोडं निवांत वाटलं मला आणि मी तिथे व्हिडिओ शूट करायला बसले. मला आठवते मी संदीप खरेंची मी आणि माझा आवाज या पुस्तकातली कोणती तरी कविता वाचून दाखवत होते आणि व्हिडिओ शूट करता करता मला एक मोठा आवाज आला. मी तो आवाज ऐकला. थोड्या वेळाने मी म्हणजे थांबला आवाज, तेव्हा मी पुन्हा माझा व्हिडिओ शूट केला आणि मी घरी आले तेव्हा मला कळलं की बागेत आपल्या कुठलं तरी एक झाड पडलं आहे मोठं. घरात विषय चालू होता आणि मी व्हिडिओमध्ये होते, म्हणजे व्हिडिओच्या सगळं पुढचं प्रोसेसिंग, ते एडिट करा, या सगळ्या गोष्टीत लक्ष होता माझा. मी तेवढं लक्ष नाही दिलं त्यांच्या बोलण्याकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचं त्यावेळी डोंगरात काजू काढण्याचं काम चालू होतं. तर कामगारांना चहा घेऊन मी गेले. वरती आले मी आणि मला कळलं की या इथे एक मोठं काजूचं झाड होतं आणि ते काजूचं झाड पडलं होतं त्या दिवशी. म्हणजे मला त्यावेळी अंगावर अक्षरशः काटा आला, कारण मी व्हिडिओ शूट करत होते त्याच वेळी मला तो आवाज आला होता. मी इथे आले होते व्हिडिओ शूट करायला, इथे बसणार होते व्हिडिओ शूट करायला, पण वरती गडबड होती म्हणून मी इथे व्हिडिओ शूट न करता बागेत पुढे गेले आणि व्हिडिओ शूट केला. जर कदाचित इथे तो ट्रक नसता तर मी इथेच बसले असते नेहमीच्या सवयीने, आवडती जागा म्हणून. आणि मी बसताना पण अगदी निवांत बसत होते. माझ्याकडे स्टँड त्यावेळी आय थिंक नव्हता. मी असं कशाला तरी टेकून वगैरे ते मोबाईल ठेवायचे आणि व्हिडिओ करायचे आणि अगदी निवांत बसून मांडी बिंडी घालून बसायची. आणि ते काजूचं झाड जे होतं ना, ते खूप मोठं होतं, म्हणजे खूप मोठ्या एरियामध्ये इथे पसरलेलं होतं. त्याचा बुंधाच केवढा तरी मोठा होता इथे पाठी.
आणि मी इथेच व्हिडिओ शूट करायला बसायचे. कधी अशा ह्या अँगलने केला, कधी ह्या अँगलने केला, असं मी नाही म्हटलं तरी 3 ते 4 व्हिडिओ शूट केले होते. आज पण मी व्हिडिओ म्हणजे स्टँड आणलेला नाही आहे, त्यामुळे हातात धरून व्हिडिओ शूट करते. तर म्हणजे मला या घटनेतनं खूप मोठी गोष्ट मिळाली की देव जे आपल्या आयुष्यात छोटे अडथळे पाठवत असतो आणि त्याला आपण वैतागतो ना, म्हणजे काय यार माझ्याच कामामध्ये का असं होतं, मी काहीतरी करायला गेले तरच का असं होतं, तरच का तसं होतं, माझं कोणाला चांगलं बघवत नाही, मी असं करताना असं का होतं. विचार करा, जर त्या दिवशी तो छोटा अडथळा माझ्या व्हिडिओ बनवण्यात आला नसता, म्हणजे ते ट्रक मधले लोक इथे वरती नसलेच असते, तर इथे शांत जागा मला मिळाली असती आणि मी इथेच बसले असते व्हिडिओ शूट करायला, पुढे गेले नसते, कदाचित ते झाड माझ्यावर पडलं असतं, काही होऊ शकलं असतं, दुखापत झाली असती. त्यामुळे देवाने छोटा अडथळा टाकून माझ्या कामातला मला मोठ्या अडथळ्यापासून वाचवलं होतं. म्हणूनच जेव्हा माझ्या आयुष्यात काही छोटे मोठे अडथळे येत असतात, तर तेव्हा मी स्वतःला खूप समजावते की हे छोटे मोठे अडथळे जे येत आहेत ते देव तुला मोठ्या अडथळ्यांपासून वाचवतोय, मोठ्या संकटांपासून तुला दूर नेतोय, म्हणून हे होतं. आणि खरं तर तसंच असेल. तर तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप वारा चालू आहे इथे वादळासारखा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 29च्या वर थोडा आकडा जाऊ देत. आणि नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.